कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केलेले गुन्हे रद्द करण्याची याचिकेतून मागणी. तातडीच्या सुनावणीचीही कामराकडून मागणी. कुणाल कामराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची केली होती मागणी. प्रत्यक्ष हजर राहण्याच्या कामराला सूचना. प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडी. औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या गावाचं नाव बदला. खुलताबादऐवजी गावाचं नाव रत्नपूर करा. संजय शिरसाटांची मागणी. तसंच गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारा. शिरसाटांचं वक्तव्य. होय, औरंगजेबाला इथेच गाडला. दादरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी. मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा अशा आशयाचे बॅनर्स. ऑर्गनायझरमधील लेख जुना असला तरी जे पोटात आहे ते ओठावर आलं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरकारला विविध समाजाच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत. राऊतांचा आरोप. हिंदुत्वाच्या नावानं भाजपनं मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या. भविष्यामध्ये शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार. आदित्य ठाकरेंची भाजपावर सडकून टीका. ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपलं सरकार गेलं. मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या अभूतपूर्व परिश्रमामुळे पुन्हा सरकार आलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र. भाजपला मिळालेलं यश कार्यकर्त्यांचं. फडणवीसांचं वक्तव्य. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. स्थापना दिनानिमित्तच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. भाजपनं लोकशाही सोडली नाही आणि घराणेशाही कधीही अंगीकारली नाही. त्यामुळेच एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान. फडणवीसांचं प्रतिपादन. राज्यातल्या मंत्र्यांकडे असलेले अधिकारी वेतनापासून वंचित. ना हरकत प्रमाणपत्र प्रशासन विभागाकडे जमा करूनही पगार नाही. कर्जाचा हप्ता फेडायचा कसा? अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह. भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी. मुंबईतील अनधिकृत मशिदींचा आणि भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्यानं धमकी. सोमय्यांकडून तक्रार दाखल. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सेक्रेटरी युसुफ अन्सारी यांच्यावर धमकीचा आरोप. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही. कोकाटे यांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवर निलंबनाची कारवाई. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारवाई. फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा चुंपली. गुंडागर्दीला राजकीय संरक्षण. खडसेंचा महाजनांवर रोख. आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्यानं मारतील. एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची जळजळीत टीका. गिरीश महाजन यांच्यावर आपण आरोप केला नसून गगनगिरीचे पत्रकार अनिल थत्तेंनी केला होता. त्यामध्ये अमित शहांचा सुद्धा उल्लेख होता. एकनाथ खडसेंचं महाजनांना प्रत्युत्तर. उगाच महाजनांनी आपलं नाव घेऊन आदळआपट करण्याची गरज नाही. खडसेंचा पलटवार. 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास. सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा. 25 लाख शेतकरी आणि त्यांचं कुटुंब असा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाही ना इच्छाशक्ती. सरकारवर सडकून टीका. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर राज्यामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकायला सुरुवात. पुढील 48 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे राहील. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. मुंबईत पुढील 4 दिवस तीव्र उष्म्याचे. तापमान 37 अंशांच्या आसपास राहील. कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला अंदाज. सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेनं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 80 घरामध्ये साठवणूक केलेल्या पाण्यामध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या. आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीमध्ये तापाचे 63 रुग्ण. सोलापूरमधील अनियमित पाणीपुरवठ्याला वैतागलेल्या नागरिकांचं आंदोलन. यावेळी कमी दाबानं पाणीपुरवठा. नागरिकांचा आरोप. सोलापूर होडगी रस्त्यावर 1.5 तास आंदोलन.
चंद्रभागा शुद्धीकरणासाठी 25 कोटींचा प्रकल्प, मात्र विजेचं कनेक्शन न मिळाल्यामुळे बोटी नुसत्या पाण्यातच. प्रकल्पाला वीज जोडणी न मिळाल्यामुळे भाविकांच्या नशिबी आळ्यायुक्त पाणी. उद्या होत असलेल्या चैत्र एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं. मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली. ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाणार, त्यामुळे या मार्गावर गाडीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा. मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत. मात्र या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे नवीन वेळापत्रक 3 महिन्यामध्ये सादर करा. वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश. देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2%. एका सरकारी अहवालातून माहिती समोर. विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यांमध्ये वाढ. धाराशिवच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील केंद्रावर NMMS परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप. 271 पैकी 115 विद्यार्थ्यांना समान गुण. राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून फेरपरीक्षेची मागणी. विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये ज्ञात व्यक्तीकडून अंड फेकून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न. बोळींज पोलिसांना मध्यस्थी करत तात्काळ तणाव शांत करण्यात यश. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. उपचाराविना जबरदस्तीनं रुग्णालयातून घरी पाठवल्यानं 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घुम गावातली घटना. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. उपचार करण्याच्या बहाण्यानं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडून अत्याचार. अहिल्यानगरच्या संगमनेर शहरातली घटना. आरोपी डॉक्टरला नाशिकमधून अटक. आरोपीवर कठोर कारवाईची जयश्री थोरात यांची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.